सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा हा महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मला वाटतं उद्यापासून आजपासून त्यांचं आंदोलन आहे. आणि सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी दलित क्रांतीच्या काळामध्ये केलेली होती. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरीब कुटुंबातल्या मुला मुलींना आरक्षण द्या शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये. ही मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली होती. आणि आता एक तर म्हणून जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पण सर्व मराठांना ओबीसी समजा, कुणबी समजा, या मताशी आम्ही सहमत नाही. कारण विदर्भामधले मराठा कुणबी आहे, त्यांचं रेकॉर्डला जो कुणबी लागलेला आहे. कोकणामधले जे मराठा आहेत पण त्यांचं कुणबी लागलेलं आहे. त्यामुळे कुणबी जाती ओबीसी मध्ये असल्यामुळं त्यांना आरक्षण मिळण्यामध्ये कसली अडचण नाही आहे. पण मराठा म्हणून आम्हाला ओबीसी म्हणा ही त्यांची भूमिका जी आहे, तर त्या भूमिकेच्या संबंधामध्ये एक तर आमच्या मंत्रालयाकडे जर असा प्रस्ताव आला की मराठा समाज हा बॅकवर्ड आहे का, तर त्या संबंधामध्ये त्याचा स्टडी होऊ शकतो. पण समाज म्हणून हा समाज क्षत्रिय समाज आहे. आणि या समाजामध्ये राजकारणामध्ये सर्वात जास्त लोक आहेत, सर्वात जास्त मंत्री त्यांचे आहे, सर्वात जास्त आमदार खासदार त्यांचे आहे. आणि उद्योगामध्ये आणि शेतीच्या उद्योगामध्ये, सहकारामध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा अशा पद्धतीचा पुढाकार आहे. पण त्या समाजामध्ये अनेक गरीब कुटुंब सुद्धा आहे. म्हणजे जरी मराठा समाज जरी हा समृद्ध असला तरी सगळीच कुटुंब समृद्ध नाही. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे त्या मताशी आम्ही सहमत आहोत की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये आता एवढाच विषय आहे की त्यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी सीएम असताना, त्यांना आपले अजितदादा डेप्युटी सीएम असताना मराठा समाजाला राज्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. सारथी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आणि सारथीच्या माध्यमातून त्याला चांगलं भविष्य देण्यात आलेलं आहे. मराठा समाजातल्या मुलांसाठी हॉस्टेल आहे किंवा इतर फॅसिलिटीज आहे, या अनेक त्यामध्ये फॅसिलिटी देण्याच्या संबंधातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये एकतर माझी सूचना अशी आहे की आमच्या मंत्रालयाने, नरेंद्र मोदी सरकारने देशामध्ये अनेक दिवसांपासून अशी मागणी होत होती की दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षण मिळते, आम्हाला का मिळत नाही. आमच्या समाजामध्ये सुद्धा गरीब लोकांची संख्या आहे, त्यामुळं आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी अनेक समाजातून झालेली आहे सुद्धा आहे. आणि ती मागणी रास्तच आहे. कारण त्या समाजातल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबातल्या मुला मुलींना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याच्या संबंधात ती मागणी आहे. आणि ती मागणी अगदी अजिबात चुकीची यांना नाही. म्हणून आमच्या मंत्रालयाने, मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे की 10% EWS आरक्षण आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो आहे, जे फॅमिली SC ST OBC मध्ये येत नाही. मग ती फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल किंवा लिंगायत असेल, कुठली असेल, ज्या जातीतल्या कुटुंबाला किंवा ज्या जातीला आरक्षण मिळत नाही आहे तर त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये EWSचा फायदा मराठा समाजाला होत नाही आहे. त्याच्या संबंधामध्ये विचार करायला हरकत नाही आहे की इकॉनॉमिक विकर सेक्शन जे 10% आरक्षण आहे, तर त्या आरक्षणामध्ये मराठा समाज सुद्धा असला पाहिजे. कारण आमच्या निर्णयामध्ये हेच आहे की ज्या जाती SC OBC मध्ये येत नाही त्यांना ते आरक्षण देण्याच्या संबंधात आपला निर्णय आहे.
त्यामुळं मला वाटतं की ते आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय राज्य सरकारने घ्यायला हरकत नाही आहे. आणि आता वेगळं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जर घेतला तर घेतला म्हणजे राज्य सरकारने दिलेलंच आहे. 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आणि त्यामध्ये काय कोर्टाची अडचण आलेली नाही आहे. त्यामुळे त्या 10%चा फायदा मराठा समाजाला कसा मिळेल या दृष्टिकोनातून निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहे त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांच्या नोंदी कुणबी ऑलरेडी मिळालेल्या आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर हैदराबाद गॅजेट आहे किंवा कोल्हापूर गॅजेट आहे किंवा अनेक जे गॅजेट्स आहे त्याच्यामध्ये ज्यांचा कुणब्याचा उल्लेख आहे तर त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जो आहे ऑलरेडी आहेच आहे. त्यामध्ये अडचण हीच आहे की सरसकट मराठा हे सगळे कुणबीच आहे. अशा पद्धतीची भूमिका जर कोणी मांडत असेल तर ते कोर्टही मान्य करणार नाही आहे.